जिल्ह्यातील झोडेगाव व खडकवाघलगाव परिसरात 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये शाळकरी मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आल्याने खळबळ उडालेली आहे। 2 दिवसातील सलग या प्रकारांनी पालक व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पालकांनी दिलेल्या माहितीनुसार पहिली घटना 23 जुलै रोजी सकाळी 9 वाजता घडली। दिनेश लालचंद महेर वय वर्ष 13 राहणार खडकवाघलगाव हा विद्यार्थी झोडेगावच्या जिल्हा परिषद शाळेत 8वी मध्ये शिकत असून तो शाळेत जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्या तोंडावर पावडर सारखे काहीतरी फेकले। सतर्क दिनेश जवळच्याच मक्याच्या शेतात पळाला। संशयित आरोपींनी त्याचा पाठलाग करत उसाच्या शेतात घुसण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळेस एक गाडी जवळून जात असल्याचे पाहून आरोपी झोडेगावच्या दिशेने पळून गेला। दुसरी घटना 24 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता शाळा सुटल्यानंतर घडली। राजदीप सचिन राऊत वय वर्ष 13 राहणार झोडेगाव हा शाळेवरून शेतवस्तीत घरी जात असताना पोल्ट्री फार्म जवळ काळ्या रंगाच्या डिस्कवरून MH15 नंबरच्या आलेल्या 2 मास्कधारी व्यक्तींनी त्याला थांबवून चॉकलेट देण्याचा प्रयत्न केला व त्याचा हात पकडला। सतर्क राजदीपने टिफिन बॉक्सची पिशवी जोरात मारून घेतली आणि जवळच्याच गायरानामध्ये धावत सुटून घरी पोहोचला। त्याने घडलेला प्रकार आईला सांगितला व त्यानंतर आईसह शेजारी घटनास्थळी पोहोचले आणि दप्तर घरी आणले। या दोन्ही घटनांनंतर गावकऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ माजली असून पालकांमध्ये मुलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील जिंजुर्डे। आपल्या समोर शालेय कमिटीचे अध्यक्ष पद्माकर भराडे आहेत। आपल्या शाळेतील 2 मुलांचा अपहरण करण्याचा प्रयत्न झाला, याविषयी आपण काय बोला? आता सलग 2 दिवस झाले, परवा आणि काल या शाळेच्या परिसरामध्ये किंवा सरासरी 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये 2 विद्यार्थ्यांचा अपहरण करण्याचा प्रयत्न केला। पहिल्या दिवशी दिनेश मेहर या विद्यार्थ्याचा करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रयत्न त्यांचा फसला। आणि काल सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एक समज दिली होती शाळेत, अनोळखी व्यक्ती जर कोणी असेल तर कोणाच्याही याच्यात यायचं नाही, किंवा चॉकलेट असेल, प्रसाद असेल तो घ्यायचा नाही। मग ह्या सूचनेचं पालन करून काल एक विद्यार्थी राजदीप राऊत याच्यासोबत हा प्रकार घडला। त्यांनी अगोदर त्याला जवळ बोलावून एक चॉकलेटचं आमिष दाखवलं व आमिष दाखवल्यानंतर सरांनी दिलेल्या सूचनेचं पालन होतं तर ते सूचनेचं पालन राजदीप या विद्यार्थ्याने केलं व त्यांनी चॉकलेट घेण्यास नकार दिला। त्यांनी त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न केला। हात पकडल्यावर त्यांनी आत्मसुरक्षेसाठी राजदीपने जो आपला जेवणाचा डबा असतो तो त्यांच्या हातावर मारून तिथून पळून जाण्याचा, म्हणजे स्वतःची सुरक्षा करता पळून जाण्याचा प्रयत्न केला। दिनांक 23 तारखेला झोडेगाव या शाळेमध्ये खडकवाघलगाव या परिसरातील एक मुलगा शाळेत येत असताना अज्ञात 2 व्यक्तींना त्याला अडवलं आणि अडवून त्याला त्या ठिकाणी त्याच्या अंगावर थोडी पावडर वगैरे टाकण्याचा प्रयत्न केला। पण मुलांना ज्या काही शाळेतून सूचना दिल्या होत्या त्या सूचना लक्षात घेऊन तो मुलगा त्यांच्या तावडीतून सटकला आणि तो असं शेतामध्ये जाऊन त्यांच्यापासून फरार झाला। त्यानंतर शाळेत आल्यानंतर मुलांना आम्ही परत खूप सूचना दिल्या। असाच प्रकार परत 24 तारखेला शाळेतील दुसऱ्या मुलाबरोबर झाला आणि ज्या मुलांना शाळेत सूचना दिल्या होत्या की त्यांचं चॉकलेट घ्यायचं नाही, त्यांनी कोणती खाद्यपदार्थ दिला, प्रसाद म्हणून जरी दिला तर तो स्वीकार करायचा नाही। आणि या सूचनेच्या मुलांनी तंतोतंत पालन केल्यामुळे दोन्ही मुलं अज्ञात व्यक्तीच्या त्यापासून वाचली आणि अशा या सूचनेच्या मुलांनी पालन केल्यामुळे मुलं सुरक्षित राहिलेली आहेत। या संदर्भात पालक मेळाव्याचं पण आयोजन करण्यात आलेलं आहे आणि रितसर पोलीस स्टेशनला सुद्धा पत्र देण्यासाठी आम्ही जात आहोत। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।